पायथागोरस जो थेरम आहे तो थेरम तुम्हाला माहिती आहे काय सांगतो, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हा थेरम जो आहे तो IMP थेरम आहे. बोर्डला हा थेरम वारंवार विचारला गेलेला आहे. टू प्रूव्ह काय प्रूफ करायचं आहे, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ज्या ठिकाणी हायपोटेनसचा स्क्वेअर रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा दाखवा असं सांगितलं असेल त्याला डेफिनेटली तो काय असतो, पायथागोरस थेरम असतो. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, इथे बघा AC इंटू AC काय आला तुमचा AC स्क्वेअर. हेन्स इट्स प्रूव्ह. हॅलो स्टुडंट, मी पल्लवी मिस आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण न्यू टॉपिक सुरू केलेला होता, न्यू चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थेरम. ठीक आहे, आता पायथागोरस थेरम या टॉपिकमध्ये काल आपण काय काय पाहिलंय थोडंसं रिव्ह्यू करूयात आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये बघा आपण चॅप्टर 2 पायथागोरस थेरम त्याच्यामध्ये आपण पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणायचं ते बघितलेलं होतं. पायथागोरसचा जो थेरम आहे तो कसा अप्लाय करायचा किंवा आतापर्यंत तुम्ही कसा अप्लाय केला ह्या गोष्टीवर आपण डिस्कस केली. आजच्या लेक्चरमध्ये आपण पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम पाहणार आहोत. त्या रिलेटेड काही एक्झाम्पल पाहणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 2.1 ला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, कारण जसं मी काल सांगितलेलं होतं तुम्हाला हे 6 कन्सेप्ट आहेत. ते 6 कन्सेप्ट कशाच्या आधीचे आहेत, प्रॅक्टिस सेट 2.1च्या आधीचे आहेत. म्हणजे एक्झामच्या दृष्टीने किंवा तुम्हाला जो 2.1 काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. त्या दृष्टीने काल आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात. ओके, मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण पायथागोरस थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम बघूयात आणि सुरू करूयात प्रॅक्टिस सेट 2.1 ला. ओके, चला. येस, पायथागोरस थेरम. पायथागोरस जो थेरम आहे तो थेरम तुम्हाला माहिती आहे काय सांगतो, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघा, इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. त्याचं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला हे कसं आहे ते प्रूफ करायचं आहे. येस, तर आपण 1 बाय 1 थेरमला सुरुवात करूयात. बघा कोणताही थेरम आपण लिहिताना पहिल्यांदा त्याचं स्टेटमेंट लिहायचं असतं. बघा हा थेरम जो आहे तो IMP थेरम आहे. बोर्डला हा थेरम वारंवार विचारला गेलेला आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली स्टेटमेंट दिलेले प्रूव्ह दॅटला आणि तुम्हाला तो काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ते स्टेटमेंट आधी माहिती असणं गरजेचं आहे आणि ते स्टेटमेंट पायथागोरस थेरमचंच आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बघा मग त्याच्या क्लू पॉईंट देते, आपण स्टेटमेंट वाचूयात. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. हा काय झाला तुमचा पायथागोरस थेरम. ज्या ठिकाणी हायपोटेनसचा स्क्वेअर रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा दाखवा असं सांगितलं असेल त्याला डेफिनेटली तो काय असतो, पायथागोरस थेरम असतो. येस, तर मग पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला कळालंय. आता आपण हा थेरम काय करूयात, प्रूफ करूयात. येस, आपण ट्रायंगलची इथे फिगर घेऊयात. राईट अँगल ट्रायंगल आपल्याला घ्यायचा आहे. आपण ट्रायंगल घेऊयात आणि त्याचं नाव लिहूयात इथे. हां, येस, हा एक ट्रायंगल आहे, बरोबर. आता या ट्रायंगलचं नाव घेऊयात आपण, ट्रायंगल ABC, बरोबर. नाव लिहिते मी या ट्रायंगलचं. हा आहे ट्रायंगल ABC आणि या ट्रायंगलमध्ये B हा तुमचा काय आहे, 90 डिग्री. बघा हा छोटासा स्क्वेअर तुम्ही दाखवताय त्यावेळेला तो काय असतो, अँगल 90 डिग्री असतो, बरोबर. दिस इज अ ट्रायंगल ABC अँड अँगल B इज 90 डिग्री. मग आता याच्यामध्ये गिव्हन पार्ट आधी लिहूयात आपण. बघा काय गिव्हन दिलेलं आहे, तर बघा आधीचा जो पार्ट असतो तुमच्या ह्याच्यामधला स्टेटमेंटमधला तो कोणता असतो, गिव्हनचा पार्ट असतो. बघा गिव्हन इन अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय सांगायचं आहे की दिलेला ट्रायंगल काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आपण सांगूयात कोणता ट्रायंगल आपण घेतला, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. हा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. येस, आणि या ट्रायंगलमध्ये मग कोणता अँगल 90 डिग्री आला, ओके, अँगल ABC इज 90 डिग्री. हा ABC काय आहे, 90 डिग्री आहे. हे आपण काय केलं, गिव्हन लिहिलं. येस, त्याच्यानंतर आपण टू प्रूव्ह करतोय, जे काही सिद्ध करायचंय ते आपण लिहूयात. बघा टू प्रूव्ह. बघा प्रूव्ह करताना
काय सांगितलंय त्यांनी, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हायपोटेनसचा स्क्वेअर तर तुम्हाला माहिती आहे 90 डिग्रीच्या समोरची साईड ही ऑलवेज काय असते, हायपोटेनस. हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे काय आला तुमचा, हा एसीचा स्क्वेअर झाला, इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. मग रिमेनिंग साइड्स काय झाल्या, ए बी आणि ए सी यांच्या स्क्वेअरचा सम आपल्याला इक्वल टू लिहायचा आहे. ए सी इज इक्वल टू काय तो तुमचा ए बी स्क्वेअर प्लस हा काय आला तुमचा बी सी स्क्वेअर. येस, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणजे गिवनमध्ये ट्रायंगल ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, अँगल बी हा काय तुमचा 90 डिग्री आहे. टू प्रूफ काय प्रूफ करायचं आहे, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ओके, आता यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. बघा कन्स्ट्रक्शन, एक कन्स्ट्रक्शन करूयात आपण. कन्स्ट्रक्शन करताना काय करायचंय तुम्हाला, ड्रॉ परपॅन्डिक्युलर. कुठून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा आहे, फ्रॉम द पॉइंट बी ऑन द हायपोटेनस. ओके, हायपोटेनसच्या अपोजिट व्हर्टेक्स पासून आपल्याला हायपोटेनसवर काय करायचा, हा अल्टिट्यूड काढायचा आहे किंवा आपण त्याला परपॅन्डिक्युलर सुद्धा म्हणू शकतो. बी डी हा काय काढलाय, परपॅन्डिक्युलर काढलाय तुम्ही एसीला. एसी हा काय आहे, हायपोटेनस. म्हणजे बघा आपण कन्स्ट्रक्शन लिहूयात. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ segment BD which is perpendicular to side AC. perpendicular to side AC. AC ला काय असणारी, परपॅन्डिक्युलर असणारी साइड आपण BD ही काढली. BD इज परपॅन्डिक्युलर टू AC. येस, हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. म्हणजे बघा पायथागोरस थेरम मध्ये गिव्हन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन आपण काय केलेलं आहे, इथे केलेलं आहे. फार सोप्या पद्धतीने केलेलं आहे. फिगरकडे बघूनच तुम्हाला पुढे काय करायचं आहे, काम करायचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा नेक्स्ट स्लाइडला तीच जी फिगर मग अशी मी घेतलेली तीच पुढे कंटिन्यू केली आहे. आता प्रूफकडे जाऊयात. येस, प्रूफ. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिद्धता करायची आहे, प्रूफ करायचं. तर प्रूफ करताना जसं मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही काल एक सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलचा थेरम बघितला. येस, तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगलच्या थेरममध्ये काय सांगितलंय तुम्ही, हा ओरिजिनल ट्रायंगल हा रिमेनिंग जे टू साइड्स परपॅन्डिक्युलरमुळे तयार होतात या साइड्सच्या काय असतो, सिमिलर. म्हणजे बघा हे दोन ट्रायंगल तर एकमेकांना सिमिलर असतातच आणि हे ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला पण सिमिलर असतात. हा कोणता थेरम आहे, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ओके, हे आपण त्या ह्याच्यामध्ये थेरममध्ये बघितलंय आणि त्याचाच वापर करून आपण आज पुढे जाणार आहोत. येस, मग बघा काय केलेलं आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं आहे. बघा ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे कोणासाठी, ट्रायंगल हा ADB. पहिला जो ट्रायंगल आहे तुमचा काय आहे, तो ट्रायंगल ADB. ट्रायंगल ADB. येस, ट्रायंगल ADB आणि हा सिमिलर आहे कोणासाठी, तिसऱ्या ट्रायंगलशी, ट्रायंगल BDC. हे आपण मनाने लिहितोय का, नाही, कालच्या थेरममध्ये आपण ते प्रूफ केले. कोणता थेरम आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल थेरम. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे प्रूफ केलेलं आहे. ओके, आता हे प्रूफ केल्यामुळे मग काय लिहूयात आपण, हा ट्रायंगल ABC हा या ट्रायंगलला काय आहे, सिमिलर आहे. विच टेस्ट, बाय विच टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा मग पहिली गोष्ट आपण लिहूयात, ट्रायंगल ABC हा सिमिलर आहे ट्रायंगल ADBशी. हे आपण काल काय केलेलं आहे, प्रूफ केलेलं आहे. कोणत्या टेस्टनुसार तो सिमिलर आहे, तर ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनी काय आहे, तो सिमिलर आहे. ओके, बघा आपण पाहिलेलं होतं कालच्या टेस्टमध्ये अँगल बी आणि अँगल डी काय झाले तुमचे, कॉन्ग्रंट झाले. आणि या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल ए, ट्रायंगल ABC मध्ये हा अँगल ए आणि ADB मध्ये पण हा अँगल ए काय आहे, कॉन्ग्रंट आहे. म्हणजे तो कॉमन अँगल आहे आणि म्हणून हा ओरिजिनल ट्रायंगल ABC आणि हा ट्रायंगल ADB हे दोघं एकमेकांना काय आहेत, सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार काय आहेत, सिमिलर आहेत. मग बघा दोन ट्रायंगल ज्याला सिमिलर असतील त्याला त्याच्या साइड सारी सेम रेशोमध्ये असतात, सेम प्रपोर्शनमध्ये असतात. म्हणून ह्या दोन साइड्स आपण काय करूयात, सेम प्रपोर्शनमध्ये लिहूयात. कोणत्या साइड,
बघा तुम्हाला माहिती आहे रेशो लिहिताना तुम्ही कसं लिहिता, पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 जे व्हर्टेक्स आहेत त्याचा पहिल्यांदा रेशो लिहिता. बघा काय लिहिणार, ए बी अपॉन हा काय आला तुमचा ए डी इज इक्वल टू बी सी अपॉन काय आला तुमचा बी डी किंवा डी बी काही म्हणू शकता तुम्ही त्याला, इज इक्वल टू ए सी अपॉन काय आला हा तुमचा ए बी, ए सी अपॉन ए बी. येस. मग बघा हे 3 रेशो आपण काय केले, लिहून घेतले. याला कारण काय लिहिणार तुम्ही, सी एस एस टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. येस. आता याच्यामध्ये आपल्याला प्रूफ करायचंय, काय करायचंय, ए बी इंटू ए बी प्रूफ करायचंय. बघा ए बी इंटू ए बी स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचंय. बघा मागे तुम्ही बघितलं तर आपल्याला टू प्रूफ मध्ये काय प्रूफ करायचंय, पहिल्यांदा इकडे ए बी स्क्वेअर हवाय. येस. तर ए बी स्क्वेअर हवाय म्हणून आपण काय करूयात, पहिला आणि तिसरा रेशो घेऊयात. अगदी क्लिअरली फोडून व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे की हे 2 रेशोज का घ्यायचे. मग हे 2 रेशो मी घेतले. बघा ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी, ह्या 2 रेशोचा आपल्याला विचार करायचा. येस. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, ए बी इंटू ए बी काय आला, हा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू हा काय आला तुमचा ए सी इंटू ए डी. ओके. आणि याला मी एक असं इक्वेशन 1 असं नाव देते. ठीक आहे. इथपर्यंत हे इक्वेशन आपण आणून ठेवलेलं आहे. ओके. सेकंडली बघा परत आपण दिलेल्या 2 ट्रायंगलमध्ये म्हणजे हा ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी आहे आणि दुसरा तो तयार झालेला ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल काय आहे तुमचा ए डी सी आहे. बघा हा ट्रायंगल आपण घेऊयात. हा ट्रायंगल आहे. बघा इथे मी थोडंसं हायलाईट करते. हा एक ट्रायंगल घेऊयात. बरोबर आहे. आता या ट्रायंगलमध्ये ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल काय आहे तो ए डी सी. ओके. मी हायलाईट तिथं केलेलं आहे, थोडंसं तुम्ही बघून घ्या. येस. हां. तर आता हे 2 ट्रायंगल आपण इथं घेतलेले आहेत. तर हे 2 ट्रायंगल तुम्हाला काय दाखवायचे आहेत, एकमेकांना सिमिलर दाखवायचे आहेत. ओके. असं न करता आपण काय करूयात, थोडंसं फिगरच वेगवेगळ्या जरी आपण काढून घेतल्या तरी चालतील, म्हणजे आणखीन तुम्हाला तिथं क्लिअर होईल. हा ट्रायंगल ओरिजिनल काय आहे ए बी सी. येस. ए बी सी की ज्याच्यामध्ये हा अँगल काय असेल तुमचा 90 डिग्री आणि हा दुसरा ट्रायंगल आहे तुमचा, तर तो ट्रायंगल काय घेऊयात आपण, हा बी डी सी. ह्या 2 ट्रायंगल तुम्हाला काय सांगितलेत, सिमिलर सांगितलेत. आपण कालच्या सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगलच्या थेरममध्ये हे आपण काय केलंय, प्रूफ केलंय. वर सुद्धा ते तुम्ही दाखवलंय. म्हणून बघा ओरिजिनल ट्रायंगल आहे तुमचं, त्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल कोणाशी येणार आहे, बी डी सीशी. बी डी सीशी कोणत्या टेस्टनुसार, बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. काल आपण बघितलं की नाही, काय बघितलं, अँगल बी आणि अँगल डी हा काय आहे तुमचा कॉन्ग्रंट आहे, बिकॉज इच 90 डिग्री. याच्यामध्ये हा अँगल सी आणि याच्यामध्ये पण हा अँगल सी आहे. तर हे 2 कॉमन अँगल आहेत आणि ते काय येतात, कॉन्ग्रंट येतात आणि म्हणून ए ए टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. इथं दाखवायची काही गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल थेरमवर लिहिलेला आहे. येस. मी वारंवार सांगते कारण ह्या गोष्टी तुम्हाला क्लिक व्हाव्यात. ओके. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. तर त्याचे साईडचे रेशो आर इन करस्पॉन्डिंग साईडचे रेशो काय असतात, आर इन सेम प्रपोर्शन मध्ये असतात. बरोबर आहे. मग कोणता कोणता आपण लिहूयात, तिन्ही साईडचे रेशो लिहूयात. ए बी अपॉन काय लिहूयात आपण, बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन हा काय येणार आहे तुमचा डी सी. ओके. आणि इज इक्वल टू हा काय येणार आहे तुमचा ए सी इंटू काय येणार आहे बी सी. ए सी इंटू बी सी. याला कारण लिहूयात सी एस एस टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. आता आपल्याला प्रूफ करताना काय करायचं आहे, प्रूफ ए बी स्क्वेअर. बघा ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं. येस. तर ए बी स्क्वेअर ऑलरेडी इथे आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला काय पाहिजे, बी सी स्क्वेअर पाहिजे. तर मग बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हा बी सी इंटू बी सी आपण बी सी स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून जसं मी इथे हे 2 रेशो कन्सिडर केलेत, इथे मी दुसरा आणि तिसरा रेशो कन्सिडर करते. ठीक आहे. अतिशय क्लिअरली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू हा काय येणार आहे तुमचा ए सी अपॉन बी सी. येस. मग बी सी इंटू काय, बी सी काय आला तुमचा बी सी स्क्वेअर इज इक्वल टू बघा ए सी इंटू डी सी हे तुम्ही लिहू शकता आणि ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके.
मग बघा AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे. येस, पण त्या दोघांची आपल्याला काय करायची, ॲडिशन. म्हणून मग मी इथे काय करते, ॲड इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 काय करते, ॲड करते. येस, ॲड इक्वेशन 1 and 2. बघा ॲड इक्वेशन 1 and 2. बघा ॲडिशन करताना लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड करायचे आणि राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड तुम्हाला ॲड करायचे. म्हणजे बघा ॲडिशन करताना इथे काय येतंय, हां, AB स्क्वेअर, पहा AB स्क्वेअर प्लस हा काय आला तुमचा BC स्क्वेअर इज इक्वल टू हा काय येणार आहे AC इंटू AD. ओके, हा ब्रॅकेटमध्ये मी लिहिते, प्लस हा काय येणार आहे तुमचा AC इंटू DC. ओके, AC इंटू DC. आता तुम्हाला माहिती आहे या प्रॉडक्टमधून आपण AC काय करू शकतो, कॉमन घेऊ शकतो. काय कॉमन घेतला, AC वी टेक ॲज अ कॉमन, AC आपण कॉमन घेतला म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहिला तुमचा AD प्लस DC राहिला. येस, AD प्लस DC. आता इथे AC तर ऑलरेडी आहेच माझ्याकडे. ओके, आता आपण फिगरमध्ये जाऊयात. AD प्लस DC हे काय येतं बघा, हा AD आहे आणि प्लस DC. मग AD प्लस DC केल्यानंतर काय येणार आहे, पूर्ण सेगमेंट येणार आहे AC. येस ना, किंवा ती साईड येणार आहे AC. म्हणजे बघा AD प्लस DC म्हणजेच मी AC लिहू शकते का, येस. ओके, मग AC इंटू काय लिहिते मी, AD प्लस DC म्हणजेच काय लिहिते, AC. ते रिझन आपण लिहून टाकूयात. काय रिझन आहे, A', D', C. आणि मग फायनली AC इंटू AC काय आला तुमचा AC स्क्वेअर. आणि म्हणून मग फायनली आपण प्रूफ केलं. इथे काय प्रूफ केलं बघा, इथे लास्टची स्टेप मी इथे लिहिते. फायनली आपण जे प्रूफ केलंय ते आपण इथे लिहूयात. काय प्रूफ केलं, AB स्क्वेअर, बघा AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, इथे बघा AC इंटू AC काय आला तुमचा AC स्क्वेअर. हेन्स इट्स प्रूफ. काय सांगतो आपण, स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. येस, किंवा हायपोटेनसचा स्क्वेअर हा काय आहे, रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे. दॅट्स इट, बाकी काय वेगळं नाही. खूप छान प्रकारे हा आपण पायथागोरस थेरम स्टेप बाय स्टेप केलेला आहे, प्रूफ केलेला आहे. मात्र एक लक्षात घ्या की ह्याचा प्रूफ लिहिताना काही गोष्टी तुम्हाला काय होतात, क्लिक होत नाहीत. पायथागोरस थेरम लिहिताना काही लोकांना, काही विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. तर तो अवघड का वाटतो, कारण तुम्ही सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगलचा थेरम कॅज्युअली घेता. तो लक्षात न आल्यामुळे हा तुम्हाला थेरम पुढे लक्षात येत नाही. तर तो थेरम मी जो मागच्या व्हिडिओमध्ये दिला, काळजीपूर्वक बघा. 100% या थेरमचा प्रूफ तुम्हाला येणार आहे, कारण त्याच्या एंड पॉईंटपासूनच हा थेरम आपला काय होतो, सुरू होतो. येस, सो पायथागोरस थेरम तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असेल. पुढे आपण काय करूयात, याच्यावर डिपेंड असणारी एक्झाम्पल्स घेऊयात. येस, एक एक्झाम्पल आपण घेऊयात सॉल्व्हमध्ये. triangle in the right angle triangle side making the right angle are 5 centimeter and 12 centimeter, find the length of hypotenuse. मग अशा टाईपचं एक्झाम्पल स्टार्टिंगला सुद्धा आपण घेतलेलं होतं. येस, मग बघा इथे काय म्हणणार आपण, इन ट्रायंगल PQR मध्ये अँगल PQR इज इक्वल टू काय आला तुमचा 90 डिग्री. ओके, आणि मग देअरफॉर मग डायरेक्टलीच आपण काय म्हणूयात, बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरमनुसार पायथागोरस थेरम काय म्हणतो, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे तुमचा PR स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे काय येणार आहे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. मग आता इथे आपल्याला PQ दिलेला आहे बघा, काय दिलेला आहे, PQ इज इक्वल टू 9 दिलेला आहे. PQ इज इक्वल टू इथे 5 दिलेला आहे, सॉरी इथे मी करेक्शन करते. PQ इज इक्वल टू आपल्याला काय दिला आहे, 5 सेंटीमीटर दिला आहे. आणि QR इज इक्वल टू काय दिला आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेला आहे. येस, सो PQ इज इक्वल टू काय झाला 5. तर काय करूयात आपण 5चा स्क्वेअर करूयात. आणि QR काय सांगितलं आहे तुम्हाला 12 दिला आहे. हा 12चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर काय आला 25 प्लस 12चा स्क्वेअर काय आला 144. याची तुम्ही ॲडिशन करा बघा, काय येणार आहे 5 + 4 9, 4 + 2 6 आणि 169. हा काय आला तुमचा PR स्क्वेअर. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही साईडचं काय करूयात स्क्वेअर रूट घेऊयात. ओके, PR स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं तुमचं PR आलं.
आणि 169चं स्क्वेअर रूट काय येतं 13 येतं, बरोबर आहे. म्हणजेच तुमचा हा PR इज इक्वल टू काय आला 13 सेंटीमीटर. अशा प्रकारे हायपोटेनस तुम्ही काढू शकता. किंवा मग बघा हायपोटेनस नाही दिला, एक साईड दिली आहे तर दुसरी साईड हायपोटेनस आणि दुसरी साईड तुम्ही काढू शकता. आउट ऑफ 3 साईड आणि 2 साईड दिल्या तर बाय पायथागोरस थेरम तुम्ही थर्ड साईड प्रॉपरली काढू शकता. येस, हा झाला पायथागोरस थेरम आणि त्याचं ॲप्लिकेशन्स, ओके, की जे तुम्ही प्रॉपरली करू शकाल. चला तर मग भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरसाठी एवढंच पुरे.